नमस्कार मंडळी, कुक विथ अश्विनी कढीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या पण चपात्या अशा टंब फुगतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर नसतील अशा टंब फुगत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. आता मी मस्त आलं आणि लसूण ठेचून घेतलं होतं, खलबत्त्यात ठेचलं आणि त्याच्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली. मस्त असा पातळ चिरलेला कांदा, पातळ चिरलेली अशी हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मस्त परतून घेतल्यानंतर टोमॅटो पण आपण त्याच्यामध्ये टाकला. टोमॅटो पण मऊ झाला आणि जगभराचे आपण मसाले त्याच्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे घरगुती नावे तर डीमार्टचे. मस्त मसाला वगैरे घातला, हळद पावडर वगैरे, मीठ वगैरे घातल्यानंतर मस्त फ्लावर टाकून आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत. जशी फ्लावरची भाजी बनवतो ना, बस त्याच पद्धतीने मी एकदम साधी आणि सिंपल फ्लावरची भाजी बनवलेली आहे. आणि त्याच्याबरोबर एकदम मस्त लुसलुसीत आणि टंब फुगणाऱ्या चपात्या बनवलेल्या आहेत. बघू शकता मी मस्त चपात्या वगैरे लाटायच्या मी व्हिडिओ वगैरे काही केला नाही आहे, फक्त टंब फुगतायत त्याच व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे. जर तुम्हाला हवं असतील ना की चपात्या अशा टंब फुगायला पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण करा. किंवा चपात्या कसा मस्त अशा टंब फुगतात किंवा मौसर असतात यासाठी पण मी स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. फक्त तुम्ही मला एक कमेंट करा. बघू शकता तुम्ही म्हणत असाल की पाठोमागे पाठ एक एक चपाती मस्त अशी टंब फुगत आहे आणि लाटायचा व्हिडिओ मी बनवलाच नाही. तर खरंच मी लाटायचा व्हिडिओ पण बनवायला पाहिजे होता असं मला वाटतं आहे. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या असत्या, पण ते माझ्या लक्षातच राहिलं नाही. म्हणून लाटताना किंवा शकतानाच मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्यासाठी मी तुमची माफी मागते. आणि बघू शकता सगळ्या चपात्या मस्त अशा लाटून आपल्या म्हणजे शेकून वगैरे तयार होत आहेत. आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल, म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांवेळेसच जर तुम्ही विजिट केलं असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशा सोप्या सोप्या रेसिपी पुढे पण दिसायला भेटतील आपल्या चॅनलवरती. आणि दुसरी चपाती पण मी टाकली, आता तिला पण मस्त असा टंब फुगवून घेईल. आणि खूप छान चपात्या आपल्या बनवून रेडी झालेल्या आहेत आणि फ्लावरची भाजी पण आपली रेडी होऊन झालेली आहे. सगळ्या चपात्या एकोमागं एक मस्त अशा शेकून आपल्या तयार होत आहेत. तर एक निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करा आणि शेअर नक्की करा. बघू शकता आपल्या चपात्या पण मस्त लाटून झालेल्या आहेत, भाजी पण मस्त अशी रेडी. चला मग या खायला. धन्यवाद.